नाशिकमध्ये सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनामध्ये प्रसार माध्यमातील मराठी भाषा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। या चर्चासत्रात झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सहभागी झाले। प्रसार माध्यमांमधील मराठी भाषेवर यावेळी चर्चा झाली आहे। भाषेवरून माध्यमांना ट्रोल केलं जातं असं यावेळी कमलेश सुतारांनी म्हटलंय। माध्यमांसाठी बातमीचं व्याकरण महत्त्वाचं की भाषेचं असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला। माध्यमांची भाषा ही प्रेक्षकांची भाषा हवी असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। ऑल इंडिया रेडिओ, टाइम्स नाउ, न्यूज एक्स, इंडिया टुडे, आज तक, मुंबई तक यांसारख्या प्रमुख वाहिन्यांमध्ये बातमीचा गाभा समजून घेऊन तुम्ही त्या बातमीच्या विषयाशी प्रामाणिक राहून जी मांडाल आणि ते पोटतिडकीने मांडा, आतून येईल तसं मांडा, तुमची भाषा कुठलीही असो। म्हणजे आपण हे नव्याने डिजिटलला बघतोय, डिजिटलमधलं स्टोरी टेलिंग जे ते लोकांना भावतं काय, कारण ते ओघवत्या भाषेत येत आणि ते आतून मांडलं जातात। AI मगाशी विषय निघाला की AI मधनं बातमी क्रिएट होते। तुम्ही AI ला एक प्रॉम्प्ट द्याल, AI तुम्हाला बातमी क्रिएट करून देऊ शकेल, पण जी आतनं येईल बातमी तो गाभा तो AI देऊ शकणार नाही, किंवा त्या नवीन मुलांना 4 गोष्टी इकडे तिकडे रेफर करून गुगल सर्च करून तो मिळणार नाही। म्हणजे आता उदाहरण द्यायचं समजा तुम्ही AI ला प्रॉम्प्ट दिलं की बाबा अजित पवारांच्या निधनाबद्दल एक बातमी दिली की अजित पवारांचं काम करण्याची शैली कशी होती, तर AI प्रॉम्प्टवरती टाकेल गोष्ट की अजित पवार यांचा प्रशासनावरती अत्यंत जोरदार पगडा होता। पण हेच जेव्हा ज्या पत्रकाराने बघितलं आहे, अनुभवलं आहे, आणि जेव्हा त्याचा अनुभव कथन करेल, तो जेव्हा लिहिल की अजित पवार एखाद्या बैठकीच्या खोलीत 1 मिनिट असं म्हटल्यानंतर त्या ऑफिसमध्ये ज्या प्रकारचा सन्नाटा यायचा, हे तो जेव्हा सांगू शकेल प्रेक्षकांना, तेव्हा त्यातला गाभा कळेल आणि तो जास्त भावेल। त्यामुळे आतून जे जे लिहिलं जाईल, तुम्ही मनापासून जे लिहाल आणि तुमच्या विषयाशी प्रामाणिक राहून जे लिहाल, त्याला कदाचित भाषेचाही अडथळा येणार नाही, त्याला तुमच्या व्याकरणाचाही अडथळा येणार नाही, आणि जो प्रेक्षक आहे, मग तो जेनझी असो, तुमचा मधला प्रेक्षक असो, वरिष्ठ नागरिक असो, कोणी असो, ते त्याला तितक्या प्रकारे भावेल। त्यामुळे आजही अनेक तरुण मुलं जी लिहित आहेत ते अनेकांना भावतच आहे की, किंवा जुने लेखक आहेत त्यांची लिखाणशैली कदाचित थोडी खूप अगदी टेक्स्टबुकला धरून असणारी असेल, पण ते नवीन पिढीला भावतच आहे की, त्यामुळे तो कुठे माझ्या मते अडसर ठरतोय अशातला भाग नाही। जे जे आतून आलंय, जे जे प्रामाणिकपणे मांडलं गेलंय, ते लोकांना भावतंय आणि भावत राहणार।